श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 37। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी। अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्जर। श्रीखंड दिव्यमणी धृत, तीळ कृष्णाजिन छाग वस्त्र। इतकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती। शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी परियसी। समस्त पाप विनाशी, धेनू असावे आपले घरी। देवपूजेचे विधान सांगेन एको मन। गृह भरवे समार्जुन, देवगृह अर्चावे। हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिक पात्रेसी समार्जन करावे विधीसी। निषिद्ध पात्रे सांगेन कास्य पात्र कन्या हस्ती। नवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरोनी। वामहस्ते दक्षिणहस्ते सारवावे। प्रारंभ करावा नैऋत्य कोणी। रात्री न करावे उदक घेऊनी। अगत्य करणे घडेमनी, भस्म करोनी सारवावे। रंगमडिका घालोनी, निर्मळ असावे देवता भोवनी। मग शुभासने बैसोनी, देवपूजा करावी। त्रिकाळ न घडे जासी, प्रातकाळी करावी हर्षी। तेही न साधे परियसी, मध्यान्ह काळी करावे। सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वाहावी भक्तीसे। ऐसे न साधे जयसी, भोजन काळी करावे। देवपूजा न करी करन नर, पावे त्वरित यमपूर। नरक भोगी निरंतर, एक ब्राह्मणा एक चित्ते। देवपूजा करावयासी, विधाने सहा परियसी। उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा। दुसरा प्रकार सांगेन एक अग्निपूजा अधिका। मानसपूजा अतिविशेषा, एक चित्ते परियसा। सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण। सामान्य पक्ष स्तंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी। अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी। गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती। निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे। वेदोक्त मंत्रे देवांचे विधीपूर्वक अर्चावे। श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपाषाण। तेची धोती देव जाण, प्रसन्न होय परियेसा। प्रणव मंत्रोनी द्वादश, उदके प्रक्षावे आपले शीर्ष। शिल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी। देवा दक्षिणा भागेसी, कलश ठेवावा परियसी। पूजा करून भक्तीसी, शंखपूजा करावी। निर्माल्य काढोनी विनयसी, टाकावे नैऋत्य दिशी। धूत वस्त्र अंथरा हर्षी, दीप प्रज्वलित करावा। स्मरावे मनी श्री गुरुसी, मनोवाक्याय कर्मेसी। अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा। चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजावे अर्चुनी। शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त। सहस्र शीर्षेती आवाहनोन, पुरुष एवेदे करासन। एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा। मंत्र म्हणून त्रिपादुभ्र ऐसा, अर्ध्य द्यावे परियसा। तस्माद विराळ म्हणायसा, देवासी अचमन समर्पावे। यत पुरुषेण मंत्रेसी, स्नपन करावे देवासी। पंचामृतादी विधीसी, स्नपन पूजा करावी। पुरुष सुक्तादी रुद्रेसी, श्रुतिमार्गे करुणी न्यासासी। स्नपन करावे परियसी, एकचित्ते अवधारा। स्नपन करुणी देवासी, बैसवावे शुभासनेसी। तय ज्ञमिती मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परियसी। तस्य ज्ञात मंत्रेसी, यज्ञोपवीत द्यावे देवासी। येणेच मंत्रे गंताक्षतेसी, वहावे अन्यान्य भक्तीने। तस्मादश्वा अजयंता येता, ऐसा तुम्ही मंत्र म्हणत। पुष्पे वाहावी एकचित्त, मनःपूर्वक देवासी। पुष्पे वाहवयाचे विधान सांगेन एक ऋषीजन। आपण पेरिली कुसुमे सगुण, उत्तम पक्ष परियसा। पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकार सेवा हाता। क्रय करुनी विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाणा। उत्तम न मिळती घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत। रक्त मध्यम अधमपीत, कृष्णचित्र अधमाधम। वर्जावी शिडी पुष्पे देख, सच्छिद्र अथवा कृमी भक्षक। भूमीवरी पडिले एक पुष्प त्याजावे देवासी। शिळे नवते द्रव्य जाण, बिल्वपत्र तुळशी पर्ण। सहस्रपत्र कमळे जाण, सदा ग्राह्य देवासी। शतपत्रे वकुल चंपकासी, पाटले कमले पुन्हा गेसी। मल्लिका जाती करवीरेसी, कल्हार पुष्पे अर्पावी। विष्णुपूजा करावयासी, वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी। दत्तूर अर्क करवीरेसी, रक्तपुष्पे वर्जावी। गिरीज कर्णिका निर्गुडेसी, सेवगा कपित्थ कंजकेसी। अमळपत्र कुष्मांडेसी, पुष्पे विष्णुशी वर्जावी। ही वाहिल्या होय दोषी, सांगेन एका समस्त ऋषी। पूजा करीते विष्णुशी, त्याजावी याची करणे। वर्जा पुष्पे ईश्वरासी, सांगेन नावे परियसी। कपित्थ केतकी शशांकेसी, श्यामपुष्पे वर्जावी। कृष्ण पिंगळ करंज देखा, धातकी निंबादी पंचका। बकुळ दाडिंब केतका, माधवी पुष्पे वर्जावे। दूतकुंद युथिका कदाती, रक्तपुष्पे वर्जावे निरुती।
ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुष मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्राह्मणस्येती मंत्रेसी एकारती करावे मनभवे चंद्रमामने नसो मंत्रेसी नैवेद्य देवा परी करेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तास्येती मंत्रे करून वेदाह मेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी दाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेने एका विद्वजन अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावनी वंदावे माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते करणास्पर्शी एकोभावे वंदावे सव्या पदावरी देखा सव्या हस्तस्पर्शे निका वाम हस्त वाम पदावरी देखा धरुनी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्ट मैत्रा नमस्कारावे तयासी निषिद्ध स्थाने नमा वयासी सांगेने एका तुम्हासी वय उणे असेल जासी नमू नये विद्वजनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विजयता स्नान करिता जडीस असता नमस्कार करू नये एक असते ब्राह्मणासी नमू नये परियसी प्रेत नरू मूर्ख जनांशी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्यशी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीशी मग चावे तनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवणी पिठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावे उद्वासना माता पिता घातकीयासी शुनी स्वपच चांडालासी अतिथी आली या घरासी अन्न द्यावे परियसा न विचारावे गोत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झाली या वर्षे सोळा इतर न येती घरासी अन्नदानाविना अन्नग्रहण करू नये साधूजने पंचमहायज्ञ न करीत्या ब्राह्मणे चंद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला जर नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसोन भोजनासमयी धरा मौन पाद उभय जोडून बैसावे एकचित्ते मंडल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षणी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियसा न करिता मंडल जेवी करी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस येरी अन्नरस नेती अवधारा उत्तर पूर्वाभिमुखी देखा पश्चिम मध्यम असे एक पितृकार्य उत्तर मुख सदा दक्षिण वर्जावी काश्य पत्र भोजनेसी तांबूल सहित अभ्यंगन गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके काश्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा सवे येऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बडी घालूनी चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियसी वाम हस्त धुवनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मगव्या घ्याव्या प्राणाहुती आपोषणाविना भोजन करी पापविमोचन कराता तरी अष्टोत्तरशत गायत्री जपता दोष परिहारे अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पंचम्यान्न चतुर्विधम अन्नम ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्टाकृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्टेशी आपणाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्टाने अंगुष्ट तर्जनी कनिष्ठकेसी उदानाय स्वा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियसी समानाय स्वा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्श नये जाण जिव्हेने गिळोनी तत्क्षण मन धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेने एका तुम्हा विधान स्नान समय धरा निर्गुण न धरिता वरुण फल नेई होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेत अवरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परियसी धरू नये मौनासी
श्राद्धान्न जेवता धरावे, जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, पक्षिणी पूर्वी द्रवान्न, कठिणान्न म्हणे परियसा, भोजनांत समयासी, जेवावे पुन्हा द्रवान्नासी, बळ न जाय परियसी, शीघ्र भोजन करावे, जितका मावेल आपल्या मुखी तितका ग्रास घ्यावा विशेषी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्चिष्ट बक्षिले फळ देखा, न बैसावे सहभोजनाशी, इष्ट सोयरे इत्यादिकांशी, व्रतबंधा विणे पुत्रासी, कन्या कुमारासी दोष नाही, भोजन करिता स्नानाविना, होम न करिता जेवी कवण, अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी, दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरत सविता, पुनरपि दीप आणून लाविता, मग भोजन करावे, स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्यम आकाश, अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष श्रीयसी, जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता स्त्रिया दोषी, महापातकी घडती जाणा, न करावे सहभोजन, जेविता होय उच्चिष्ट भक्षण, कुल स्त्रियशी भोजन करिता निर्दोष परियेसा, सभे बैसोनी एकासनी अथवा आपले अंतुरणी, प्राशन न करावे पाणी, महादोष परियेसा, कृष्ण वस्त्र नैसोनी आपण अपार दोष जेविता जाण, स्त्री उजन वाढती कासे विण, उच्चिष्टा समान परियेसा, उठोनी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मग हस्त प्रोक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची जाणा, मुख प्रक्षाळिता परियेसी, मध्यमांगुली दात घासी, तर्जनी अंगुष्टे महादोषी, रौरव नरक परियेसा, हस्त दाखवावे अग्निशी, आणिक सांगेन परियसी, बंधुवर्ग अस्ति जयाशी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्रीगुरुशी, आणिक स्मरावे कुलदेवतेशी, येणे परिविधीशी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्र विनवी श्रीगुरुशी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विरी निषिद्ध अन्न कैसी, निरूपावे कृपेने, नख केश पडले अन्न, स्पर्श केली मार्जारी जाण, वायस गारी कुकुटादी करून, स्पर्शिले अन्न त्याजावे, धेनु मूषक मुख स्पर्श अथवा संपर्क दकेश, त्याजावे अन्न भरवसे, असेल उच्चिष्ट अन्न जवळी, घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र, तळीले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा, माशांनाचे वटक देखा, शिळे नव्हते कधी एका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियसा, ऐशा शिळा अन्नासी दोष नाही परियसी, विटाळ होता महादोषी, शुची स्थानी असावे, भोजन केली यानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे ब्राह्मणासी, पर्णे विण प्रमुखमुखी, घालता आपण होय असुखी, सप्त जन्म दरिद्री दुखी, अज्ञानी होय अंतकाळी, भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयन घर, येणे विधी आचरावे, खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा, निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गज दंताची, भिन्न काष्ट त्याजावी साची, बरवी असावी खटव देखा, स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी, प्रवास काळी पश्चिममुखी, शयन करावे परियसा, सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा, विप्र आचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभाचर, पूर्ण कुंभ ठेवून उशी, मंगळ द्रव्य घालावे बहुसी, रात्री सुक्त म्हणावे परियसी, विष्णू स्मरण करावे, निषिद्ध स्थानी निजावयाशी, सांगेन एक समस्त ऋषी, जीर्ण देऊळ स्मशानेशी, एका वृक्षातळी वर्जावे वारुणाजवळी, वर्जावे आपण तळ्याची पाडी, नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये, वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खालती निस्ती जरी, खटवा वर्जावी त्यापुढे, नेसून ओले अथवा नग्न निजू नये, शिरवेष्टून आकाशाखाली वर्जोन, दीप असता निजू नये, पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये परियेसी, असू नये स्त्रियेपाशी, रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जानवे उपवितीसी, दृष्टी पडो नये योनिसी, आयु क्षीण परियेसी, दीपवर्जावा या करणे, नीळ वस्त्र निसले स्त्रियेशी, करिता संग परियेसी, पुत्र उपजे चांडाळेसी, शुभ्र वस्त्र विशेष, रजस्वला न होता स्त्रियेशी, न करावा संग परियेसी, संग करिता महादोषी, आणिक प्रकारे कसे, 10 वर्षे होता कन्याशी, रजस्वला सर्वत्रासी, एका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय 5वे दिवशी, 6वे दिनी पुत्र परियसा, विषम दिवशी कन्यादान, समदिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ खूण, चंद्रबळ असावे, मूळ मघा रेवतीशी, न संग न करावा परियसी, कोप नसावा उभयतांशी, संतोष रूपे असावे, ऋतुकाळी स्त्री पुरुषांशी, जे असेल मानसी, सत्वर रजतमो गुणेसी, तैसा पिंड उपजे देखा, ऐसा ब्राह्मणाचा आचार, सांगता झाला पराशर, एकोणी समस्त ऋषीश्वर, तेणे परी आचरती, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी, जो आचरे विधीसी, दैन्य कैचे या तया घरी,
तो वंद्य होत देवांसी, कामधेनू येईल घरासी, लक्ष्मीराय अखंडेशी, पुत्रपौत्री नांदत, म्हणती श्री गुरु तयासी, आचार सांगितले तुझ हर्षी, न जावे आता भिक्षेशी, आचार करून सुखी येस, जिची इच्छीशी कामना, होईल निवृत्ती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा, संदेह न धरावा मानसी, ऐसा वर लादोनी विप्र केला संतोषनी, होता तैसेचे आचरोनी, सकळा अभिष्टे लादला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणम नाम सप्तत्रिशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।